हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे व्हेज मोमोज। तर सर्वप्रथम आपण मैदा घेतलेला आहे, इथे मी 250 ग्राम, पाणी घेतलेलं आहे, तेल आणि मीठ घेतलेलं आहे। आपण ह्याचा एक डो बनवणार आहोत मोमोजसाठी लागणारा। इथे सगळ्यात अगोदर आपण थोडे मीठ घालून घेऊयात मैद्यामध्ये। 1 चमचा ऑइल घालून घेऊयात आणि पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो चपाती बनवण्यासाठी त्या प्रकारे आपण हे पीठ छान मळून घेऊयात। पिठाचा गोळा आपला छान रेडी झालेला आहे। छान पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा, जशी पुरी बनवतो आपण ना तसंच पीठ बनवायचं आहे आपल्याला, छान घट्ट असं। आणि आपण त्याच्यावर एक झाकण ठेवू आणि अर्धा तास ठेवून देऊ। तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या चिरून घेऊयात। तर इथे आपल्या भाज्यांचं पाणी मी काढून घेतलेलं आहे। हे बघा, भाज्या किती छान सुक्या झालेल्या आहेत, ड्राय झालेल्या आहेत। हे बघा, आणि हे मी पाणी काढलेलं आहे। हे बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला पाणी। हे आपण डाळीमध्ये वापरू शकतो किंवा सूप बनवू शकतो याचा। खूप छान लागतो हा सूप। आणि इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ब्लॅक पेपर, मिरीपूड इथे घेतलेली आहे आणि हे मीठ। तर आपण ह्याच्यामध्ये आता ही ब्लॅक पेपर मिक्स करणार आहोत, मिरीपूड आणि ही हिरवी मिरची बारीक चिरलेली ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। थोडं मीठ घालणार आहे मी ह्याच्यामध्ये। हे बघा, मीठ थोडं घालायचं आहे आता आपल्याला, कारण आपण अगोदर पण मीठ थोडं घातलं होतं पाणी काढण्यासाठी भाजीचं। आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात एका चमचनी। भाज्यांच्या मध्ये मी आता हे आलं लसूण पेस्ट घालणार आहे, म्हणजे आपलं स्टफिंग रेडी होईल। हे सगळं मी मिक्स करून घेते। तर फ्रेंड्स, आपले सारे मोमोज इथे रेडी झालेले आहेत। हे बघा, खूप सारे मोमोज इथे झालेले आहेत। आता आपण यांना वाफ काढून घेऊया, एक 10-15 मिनिटं शिजवून घेऊया। तर इथे आपण एक चाळण घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडून, आणि त्याच्यामध्ये हे मोमोज आपण ठेवणार आहोत आणि एक 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। बघा, असे आपल्याला सगळे मोमोज इथे ठेवायचे आहेत अशा प्रकारे। इथे चिकटायला नको म्हणून मी ह्याच्यावरती सुद्धा मोमोज ठेवणार आहे आणि तेल लावून घेते याला खाली आणि एकावर एक ठेवते, कारण ते खूप झालेले आहे तिथे। हे बघा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे, ह्याच्यामध्ये आता मी हे ठेवत आहे आणि झाकण लावून घेत आहे। 10 मिनिटांनंतर आपण बघूयात। आपले हे मोमोज रेडी झालेले आहेत। आपण आता त्याच्याबरोबर लागणारी चटणी बनवूयात। आपले मोमोज आता रेडी झालेले आहेत आणि त्याच्यासोबत चटणीही आहे। हे बघा, खूप छान दिसत आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।